मित्रांनो, आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शीतल ॲग्रीटेकच्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण कामधेनू कंपनीचे ग्रेडर मशीन बघणार आहोत. आपल्याकडे कामधेनू कंपनीमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारचे ग्रेडर मशीन अवेलेबल आहेत. हा हॉपर मॉडेल ग्रेडर मशीन आहे, हा एलिव्हेटर मॉडेल ग्रेडर मशीन आहे. हे ग्रेडर मशीन कधी कामात येतं? जेव्हा आपलं धान्यामध्ये घाण असते, धान्य जर आपल्याला साफ करायचं आहे, जसं सोयाबीन असेल, गहू असेल, तूर असेल, विविध प्रकारचे धान्य जेव्हा आपल्याला साफ करायचे, त्यावेळेस हे ग्रेडर मशीन वापरले जातात. आज जर तुमच्याकडे लेबरचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला एलिव्हेटर मॉडेल्स योग्य आहेत, आणि जर तुमच्याकडे लेबर असतील तर तुम्हाला हा हॉपर मॉडेल योग्य आहेत. ह्यांच्यामध्ये हे 24 HP ट्रॅक्टर पासून कुठल्याही पुढच्या ट्रॅक्टरला चालतील. ह्याच्यामध्ये मोटर, इंजिन व ट्रॅक्टर तिघं ऑपरेशन आपण करू शकतोय. या मॉडेलमध्ये आपण बघणार आहोत का काय नेमकं फरक पडतंय. जसं तुम्ही मागं येऊन जर बघितलं तर आपल्याला या हॉपर मॉडेलच्या ग्रेडर मशीन मध्ये या पायरीवर, या स्टँडवर वरती चढून मग हॉपर मध्ये माल टाकणे. त्याच ठिकाणी या मॉडेल मध्ये फरक कसा पडणार आहे, इथं तुम्हाला टोकरी दिलेली आहे. जी टोकरी आपला माल एलिव्हेटर थ्रू वरती घेऊन जाते आणि मग हॉपर फीडर मध्ये टाकते. हे दोघंही मशीन आपलं फीडर मध्ये आल्यानंतर मालाला ग्राइंड करून साफ करणार, म्हणजे फिल्टर करणार आहेत. ते फिल्टर केलेला माल आपल्या एलिव्हेटर ग्रेडर मशीनच्या लेफ्ट हँड साइडने खाली निघणार आहेत. तिथं 3 क्वालिट्या खाली निघतील: ए क्वालिटी, बी क्वालिटी आणि सी म्हणजे पूर्णपणे खराब धान्य, माती, ती आपली साईडला होणार आहेत. ह्याच्यामध्ये पूर्णपणे पॅक माल जो बाहेर निघतो तो तुम्ही पोत्यात पॅक करून डायरेक्ट मार्केटमध्ये विकायला सुद्धा घेऊन जाऊ शकताय व तुम्हाला त्या क्वालिटी मालाला जास्त भाव नक्कीच भेटणार. अशा जर क्वालिटीचे, चांगल्या क्वालिटीचे ग्रेडर मशीन जर तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्की संपर्क करा शीतल ॲग्रीटेक. राहता इथे तुम्हाला स्क्रीनवर आपले नंबर भेटतील.